शेळके साहेब, प्रभाग क्रमांक नगरपंचायत बहादुरा क्षेत्र प्रभाग क्रमांक 1 मधून भरघोस मतांनी जनतेने विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलेले आहे. तर या विश्वास संपादन तुम्ही केलेला आहात आणि विश्वास कायम टिकून राहावा याकरता नियुक्तीपासून आतापर्यंत तुमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय काय विकासाची कामे तुम्ही केलेली आहेत? सर नमस्कार, मी नितेश रमेशजी शेळके, प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवक म्हणून मला नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. आज मला पक्षांनी सत्ता पक्ष नेता या पदावर नगरपंचायत या ठिकाणी पदवी दिली आणि माझ्या प्रभागातील एकूण लोकसंख्या मतदार यादीनुसार 1690 लोकसंख्या असल्यामुळे प्रभाग फार मोठा नाही आहे, परंतु समस्या खूप असल्यामुळे आमच्या निवडणूक झाल्यापासनं ज्या ज्या छोट्या मोठ्या समस्या होत्या, ओपन स्पेसमधील म्हणा, नालीची समस्या म्हणा, स्ट्रीट लाईटची समस्या म्हणा, पाण्याची समस्या म्हणा, ह्या समस्या हळूहळू आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू आणि त्यांच्या ज्या समस्या आहे, जास्त समस्या पण नालीच्या आहे, त्या आम्ही मागच्या 2 महिन्याच्या मीटिंगमध्ये पूर्ण प्रस्ताव पारित करून एकमताने ठराव घेतलेला आहे आणि ते आता आचारसंहिता लगेच संपल्या 25 जूनला जवळपास आमच्या विधान परिषद आचारसंहिता संपेल. त्या संपल्यानंतर आम्ही जे उर्वरित नाल्याचे कामं आहे ते त्वरित आम्ही सुरू करणार आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये लक्ष्मीनारायण कॉलनी या ठिकाणी काही पाण्याच्या समस्या आहेत, पण नागरिकांना आचारसंहिता न समजल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. कालांतराने येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या नालीचे प्रोव्हिजन तुरंत केलेलं आहे आणि तात्काळ आचारसंहिता संपल्या की आम्ही ते काम पूर्ण करणार आहे. आमच्या इथे टिकले लेआउटमध्ये ओपन स्पेस होता एक, त्या ठिकाणी आम्ही आता लगेच निवडणुकीच्या आचारसंहिता अगोदर तिथे ग्रीन जिम लावलेली आहे, पेविंग ब्लॉकसुद्धा लावलेले आहेत, 2 तिथे हायमास लाईट पण लावलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या जय जलराम सोसायटीमध्ये चामट लेआउटमध्ये तिथे ओपन स्पेस होता, आमच्या आता ओपन स्पेसमध्ये वॉलचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी आम्ही शिवाजी महाराजांचे म्युरलसुद्धा घेतलेलं आहे, परंतु ते वॉल कंपाऊंडचं काम सुरू असल्यामुळे म्युरलचं काम पेंडिंग आहे. टप्प्याटप्प्याने पूर्ण काम करतो आहे. आता लगेच मागच्या महिन्यामध्ये आम्ही लक्ष्मीनारायण हनुमान मंदिर होतं, त्या ठिकाणी तिथे CCTV कॅमेऱ्याचे प्रॉब्लेम होत होते, चोरी चपाटी वगैरे होत होते, तर आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत माध्यमातून CCTV कॅमेरा ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि त्याचे पूर्ण टोटल व्हिडिओ आम्हाला आमच्या मोबाईलवरती दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी विद्युत खंडित होण्याचा सुद्धा समस्या येत आहे, कुठं कुठं विद्युत खांबाची सुद्धा समस्या आहे, तर त्यावरती काय नियोजन झालं तुमचं? सर असं आहे, मागच्या काळामध्ये उन्हाळा असल्यामुळे लोड शेडिंग फार होती. आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 ट्रान्सफॉर्मर आहे. त्या ट्रान्सफॉर्मरचे आम्ही सोळंकी साहेबाशी डिस्कस करून ते लोड अल्टिमेट ट्रान्सफर करण्यात आलं त्या ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये ते लोड कसं कमी करता येईल आम्ही याच्यावर पूर्वतयारी केलेली आहे. आता आम्ही एक 33 kVचे ट्रान्सफॉर्मर मंजूर केलेलं आहे बहादुरा क्षेत्रामध्ये. आमचे आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून जागेची उपलब्ध करून घेतलेली आहे आणि ते काम आता लगेच आम्ही येणाऱ्या काळात सुरू करणार आहे. ते ट्रान्सफॉर्मर जरी पूर्ण झालं त्याचं काम, त्यानंतर आपल्याला लोड सेटिंगचा प्रॉब्लेम पूर्णतः म्हणता येणार पण 90% लोड सेटिंग आपल्या इथे आणि जे लोड वाढलेला आहे तो लोड येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये कमी होऊन जाईल. नवीन खांबाबद्दल काही नियोजन? मी माझ्या नगरपंचायतच्या वतीने मी गटनेता म्हणून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांना मी माझ्या पत्रावर पत्र दिलं. त्या पत्रावर त्यांनी मला रिमार्क करून आपले आदरणीय जे साहेब आहेत नागपूर ग्रामीणचे MECB त्यांच्याकडे पत्र गेलेलं आहे. मी त्याच्या पाठपुरावा करून 500 खांबाची योजना तयार करणार आहे. ते 500 खांब पूर्ण 1 ते 17 प्रभागात डिस्ट्रीब्यूट करणार. सगळ्यात मोठी समस्या आता पावसाळा तोंडावरती आहे, सुरू झालेला आहे, तर या अनुषंगाने जो नाल्यांचा पाणी साचलेला असतो आहे ओपन स्पेसमध्ये या मग खाली प्लॉट जे आहेत तिथं पाणी साचतो, नागरिकांना त्रास होतो आहे, तर याबाबत काय भक्कम नियोजन आपण केलं? मागच्या मासिक मीटिंगमध्ये सन्माननीय अध्यक्ष खंदाडे मॅडम, आमचे आरोग्य सभापती नांदुरकर साहेब आणि संपूर्ण आमचे उपाध्यक्ष सभापती नगरसेवक यांच्या माध्यमातून आम्ही एक असे नियोजन तयार केलेलं आहे की आमच्या गोडणीसीन भागामध्ये नाले मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे आम्ही पोकलॅन JCB लावून ते नालीचं खोलीकरण करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक प्रभाग वाईज जिथे इथे नाल्या बनलेल्या आहे त्या नाल्याचे चेंबर साफ करून तिथला गटर पूर्ण बाहेर काढून पाण्याची व्यवस्था व्यवस्थित बरसातीमध्ये पाणी निघलं पाहिजे, कोणाच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे, याची पूर्ण तयारी आम्ही करून ठेवलेली आहे.
परंतु विधान परिषदेच्या निवडणूक असल्यामुळे 1 महिन्याच्या आचारसंहिता असल्यामुळे आमचे काम 1 महिना लेट झालं. पण नागरिकांना मी संपूर्ण नगरपंचायत अंतर्गत जे काही नागरिक आहेत मी त्यांना हात देऊन विनंती करतो की कोणीही मनाला घाबरू नका. आम्ही त्याची पूर्वतयारी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये नालीचे काम, भूमिगत नाली असो, सांडपाणी नाली असो, चेंबर असो, संपूर्ण त्याची व्यवस्था केलेली आहे. कोणी घाबरायचं कारण नाही. काही अडचण आल्यास आमच्या संपूर्ण नगरसेवकाला कॉल करा, संपर्क करा, आम्ही त्यांची पूर्ण मदत करू. पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती समजा जर निर्माण झाली, 100% तर पूर्ण आपण सॉल्व्ह करू शकत नाही, परंतु हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. परंतु अशी जर परिस्थिती निर्माण झाली की पावसाचं पाणी जमावून जर काही जर कुणाच्या घरामध्ये जर जात आहे, या पूरग्रस्त परिस्थिती जर निर्माण होत आहे, तर तुमच्या प्रभागासाठी तुम्ही अशी काही एक बॅकअप टीम निर्माण केलेली आहे का? आमचे आरोग्य सभापती आहेत नांदूरकरजी, त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये एक 5-5 लोकांची टीम नियुक्त केलेली आहे. ते टीम समजा अचानक प्रत्येक ठिकाणी काही बाळ येणार नाही. आपल्याला काही नदी नाले लागून नसल्यामुळं वरतं जे पाणी आहे हे नैसर्गिक पाणी असल्यामुळं ज्या ठिकाणी कुठली अशी अडचण आल्यास जे काही आमचे कर्मचारी आहे किंवा JCP आहे, पोकल्यान आहे, सगळी व्यवस्था आम्ही लावून ठेवलेली आहे. अशी काही अडचण निर्माण होणार नाही अशी आम्ही या ठिकाणी दक्षता घेतो. या प्रसंगी तुमच्या प्रभागाच्या जनतेला तुम्ही काय सांगाल? माझ्या प्रभागामध्ये जवळपास सिमेंट रस्ते 90% झालेले आहेत. माझ्या प्रभागामध्ये 3 ओपन स्पेस आहेत, त्यांचे सुंदरीकरण मला करायचं आहे. त्यानंतर भूमिगत नाल्या आहेत, त्या भूमिगत नाल्याच्या माध्यमातून पाणी बाहेर कसं करता येईल याची मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. त्यानंतर पेविंग ब्लॉक काही ठिकाणी लावायचे आहेत. स्वच्छता आणि आरोग्य याच्यावर मी विशेष भर देणार आहे. नाल्या, सिमेंट रस्ते, पेविंग ब्लॉक हे लागणारच आहे, परंतु ह्या सीजनमध्ये आपल्याला आपल्या स्वतःचे आरोग्य आणि आपल्या प्रभागातील संपूर्ण एक छोट्या छोट्या मुलाचे असो किंवा ज्येष्ठ नागरिकांचे असो यांचे आरोग्य कसं व्यवस्थित ठेवता येईल याच्यावर विशेष भर देणार आहे. मी आता 2 दिवसापूर्वी आमचे आरोग्य सभापती नांदूरकरजी आणि सन्माननीय अध्यक्ष मॅडम खंडाळे मॅडम यांच्या माध्यमातून आमच्या नगरपंचायतचे उपाध्यक्ष पुष्पाताई गायधने यांच्या माध्यमातून मी आयुष्यमान कार्ड 2 दिवसापूर्वी शिबिर लावलं. त्या शिबिरमध्ये जवळपास 250-300 लोकांनी आयुष्यमान कार्ड काढून घेतले आणि त्या आयुष्यमान कार्डचा फायदा असा आहे आपल्याला 5 लाखापर्यंत तो मुक्त इलाज मिळणार आहे. एम्स हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये, मेडिकल आहे त्याच्यामध्ये, नागपूर मेडिकल कॉलेज आहे, असे 4-5 आणखी बरेचसे हॉस्पिटल आहेत. त्या आयुष्यमान कार्डद्वारे त्यांना 5 लाखापर्यंत मुक्त इलाज मिळेल असे आपण योजना तयार केलेली आहे.